लोणार विकास आराखड्यातील विकास कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासह विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असे निर्देश लोणार विकास आराखडा समिती अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले। लोणार विकास आराखड्याअंतर्गत असलेल्या विकास कामांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी व कामांच्या प्रगतीचा आढावा डॉक्टर पांडेय यांनी 7 डिसेंबर रोजी लोणार येथे घेतला। या प्रसंगी त्या बोलत होत्या। बुलढाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, समितीचे सदस्य तथा न्यायालयीन मित्र ॲडव्होकेट एस सान्याल, ॲडव्होकेट दीपक ठाकरे, ॲडव्होकेट कप्तान, ॲडव्होकेट परचुरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, वन विभाग, नगर परिषद, MMRDA चे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते। गोमुख परिसरात लावण्यात आलेल्या CCTV कॅमेराची लिंक पोलीस विभागाला देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस विभागाला लक्ष ठेवणे सोयीचे होईल। तसेच पोलीस व भारतीय पुरातत्व विभाग यांनी परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये या दृष्टीने आवश्यक त्या ठिकाणी CCTV कॅमेरे बसवावे। वेडीबाबूड निष्काशनाबाबत प्रायोगिक तत्वावर सर्वेक्षणाच्या आधारे सॅम्पल प्लॉट निवडून नियमानुसार योग्य ती कार्यवाही पूर्ण करावी व तसा अहवाल फेब्रुवारी 2025 पर्यंत समितीस सादर करावा असे निर्देश वन विभागाला देण्यात आले। दरम्यान या प्रसंगी शेगाव विकास आराखड्याबाबतही दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।